महाराष्ट्र के भंडारा जिले में अंधविश्वास और ठगी का चौंकाने वाला मामला सामने आया है, जिसमें एक कथित महाराज ने भागी हुई लड़की को वापस लाने का दावा कर उसके पिता से 1 लाख रुपए ऐंठ लिए। हेमदास बावड़ी नामक इस महाराज ने भरोसा दिलाने के लिए स्टाम्प पेपर पर लिखित गारंटी भी दी, लेकिन लड़की वापस नहीं आई। घटना पिपलगांव निपाड़ी गांव की है। शिवशंकर डोरले की बेटी घर से गायब हो गई थी और काफी तलाश के बावजूद उसका कोई पता नहीं चला। इसी दौरान डोरले को जानकारी मिली कि बावड़े महाराज विशेष पूजा पाठ और जादू टोना के जरिए भागी हुई लड़की को वापस ला सकते हैं। उम्मीद और विश्वास के सहारे परिवार महाराज के पास गया, जहां 1 लाख रुपए की मांग की गई। महाराज ने दावा किया कि विशेष अनुष्ठान के लिए बेटी लौट आएगी और स्टाम्प पेपर पर यह तक लिखा कि यदि ऐसा नहीं हुआ तो पूरी रकम लौटाई जाएगी। पूजा पाठ और कथित अनुष्ठान के बावजूद लड़की वापस नहीं आई। जब परिवार ने पैसे वापस मांगे तो महाराज ने रकम लौटाने से साफ इनकार कर दिया। पीड़ित परिवार ने अंधश्रद्धा निर्मूलन समिति से संपर्क किया। समिति ने मामले की जांच की और महाराज के बूंदूगिरी का पर्दाफाश किया। इसके बाद शिवशंकर डोरले ने अचौल पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई और पुलिस ने आरोपी के खिलाफ मामला दर्ज कर जांच शुरू कर दी। पुलिस अब यह पता लगाने में जुटी है कि महाराज ने अब तक कितने लोगों को इसी तरह अंधविश्वास और ठगी के नाम पर झांसा देकर पीड़ित बनाया है। इस घटना ने यह स्पष्ट कर दिया कि समाज में अंधविश्वास और धोखाधड़ी कितनी गंभीर समस्या बन चुकी है। सर, काय सांगाल? काल अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या एका गावामध्ये बुवाबाजीचा प्रकार दिसून आला आणि तक्रारदारांनी मुलीच्या पडून गेल्याच्या नावाखाली 1 लाख रुपये दिल्याचा प्रकार आहे। अनिसच्या वतीने तुम्ही या सगळ्या संपूर्ण प्रकरणात सहभाग घ्या। माझं नाव विष्णुदास बाबुराव लोणारे आहे। मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुवाबाजी संघर्ष विभागाचा राज्य सहकार्यवाह म्हणून काम करतो। शिवशंकर डोरले राहणार बोरगाव यांनी संघटनेकडे दिनांक 7/5/2026 रोजी तक्रार दाखल केली की डोरले यांच्या मुलीला एका मुलासोबत प्रेम झाला। त्याच्यामुळे डोरले हा पिंपळगाव निपाणी येथील हेमदास बावणे या हरिभक्तपराय महाराजाकडे गेला। त्या हरिभक्तपराय महाराजांनी सांगितलं की तुझ्या पोरीला करणी केलेली आहे, ती मोहिनी दिलेली आहे, ती मोहिनी काढण्यासाठी 7,500 रुपये द्यावे लागेल। त्यानंतर डोरलेला त्यांनी मोहिनी करून दिली आणि त्यांनी डोरलेंनी त्याच्यावर उपचार केला घरी जाऊन, परंतु ती मुलगी पळाली आणि पळून लग्न केलं। त्याच्यामुळे काही फायदा झाला नाही, म्हणून आपला डोरले पुन्हा महाराजाकडे गेला। महाराजांनी त्यांना सांगितलं की तुला आता मोठी विद्या करावं लागेल, मोठी मोहिनी करावा लागेल आणि त्यासाठी 1 लाख रुपये पुन्हा खर्च येईल। त्याच्यानंतर डोरले हा आपल्या घरी आला, त्यांनी पैसे जमले नाही, त्याच्यामुळे घरी आला, तो गेला नाही। तर महाराजांनी त्यांना फोन करून सांगितले की तू ये बाबा, नाही तर तुझी मुलगी मरण पावल किंवा मृत्यू होईल, अशी त्याला भीती दाखवली, प्रलोभन दिलं आणि त्याला 23/3/2025 रोजी 1 लाख रुपये घेऊन बोलवले आणि स्टाम्प पेपरवर हरिभक्तपराय महाराज यांनी लिहून दिलं आणि सांगितलं की हमखास मी गॅरंटी देतो तुझ्या पोरीची मोहिनी निघेल आणि मी मोहिनी काढून देतो। त्यासाठी विधी सांगितली, मी सांगीन त्या ठिकाणी यायचा, मी सांगीन ते करायचं, अशा प्रकारची त्यांनी माहिती त्या आपल्या अर्जदाराला दिली आणि त्यांची फसवणूक केली। अशी तक्रार आमच्याकडे आली। त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही 8/5/2026 रोजी हेमदास बावणे या महाराजाकडे गेलो आणि त्यांना त्याच पद्धतीने आम्ही सांगितलं। त्या महाराजाला सांगितलं मी की बाबा, माझी मुलगी 12वीला आहे आणि तिलासुद्धा एका पोरासोबत प्रेम झालं आहे आणि ती घरी बरोबर वागत नाही। तेव्हा महाराजांनी आपली पोथी काढली, पंचांग काढलं आणि सांगितलं की हिला बाहेर बाधा लागलेला आहे, तर तुम्हालासुद्धा मोहिनी करावा लागेल आणि त्यासाठी 7,500 रुपये तुम्हाला खर्च पहिल्यांदा द्यावा लागेल। त्याला आम्ही 100 रुपये ॲडव्हान्स म्हणून दिले। मोबाईलवर त्याचे संपर्क ठेवला आणि दिनांक 9/5/2026 रोजी त्याचा पंचनामा करून भंडाफोड केला आणि त्यानंतर त्यांच्यावरती महाराष्ट्र नरबळी कायद्याचे कलम 3(2) नुसार आणि महाराष्ट्र आणि भारतीय दंडसंहिता अंतर्गत 318 कलम अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा पोलिसांनी दाखल केला आणि कारवाई करून अटक केली।